म्हणजे रात्री सगळे झोपलेले असताना अंतराई गपचूप निघून गेल्या. पण मग हे मला का नाही कोणी सांगितलं? मला हे कसं नाही कळलं किशोर? कारण दुर्गा, तू नवीन लग्न करून नुकतीच या घरात आली होतीस आणि त्या काळामध्ये घरात अशा असंख्य गोष्टी घडल्या होत्या ज्या तुला आणि घरातल्या कोणालाच माहिती नव्हत्या. पण अंतराई घरातून गेल्यानंतर नेमकं काय घडलं हे फक्त आणि फक्त मलाच माहिती आहे. किशोर, मला काहीच लिंक लागत नाहीये. तुम्ही कळेल असं सांगाल का? अंतराई देवीचं दर्शन घ्यायला गेल्या, मग त्या इथे कशा आल्या? त्यांना कोणी वाचवलं? मला काहीच कळत नाहीये. दुर्गा, अंतराई जी जिवंत आहे ती फक्त आणि फक्त माझ्यामुळे. मीच त्यांना वाचवलं आणि मीच त्यांना इथे आणलं. तुम्ही अंतराईंना वाचवलं? मला काहीच कळत नाहीये. प्लीज नीट सांगाल का? सांगतो. बस 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 सांगतो. त्या रात्री सगळे शांत झोपलेत हे पाहून कोणालाही कळू न देता अंतराईने घर सोडलं. तिला कदाचित समजलं होतं की आता ह्या आजारातून ती वाचणार नाही म्हणून. त्यानंतर तिची मैत्रीण फाल्गुनी, त्यांना त्या भेटल्या. त्यांनी एजंटसाठी काही पत्र लिहिली होती आणि त्या प्रत्येक पत्रावर तारीख टाकली होती आणि त्यांनी फाल्गुनीला सांगितलं होतं त्या प्रत्येक तारखेला ते पत्र एजंटना द्यायचं. फाल्गुनीने अंतराईंची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण अंतराई ऐकायला तयार नव्हत्या. शेवटी फाल्गुनीला अंतराईंच्या हट्टापुढे हार मानावी लागली आणि त्यांनी स्वतःच त्यांना देवीच्या दर्शनासाठी एका प्रायव्हेट बसमध्ये बसवलं. पण एजंटनी अंतराई निघून गेल्यात हे कळल्यानंतर त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला असेलच ना? अर्थातच. एजंटनी त्यांचे सगळे सोर्सेस वापरून अंतराई कुठे शोधण्याचा खूप प्रयत्न केला. नंतर बरेच दिवस सगळ्यांनी वाट बघितली, पण शेवटपर्यंत अंतराई नेमक्या कुठे गेल्या आहेत हे कोणालाच कळलं नाही. आणि अशातच त्यांच्या अपघाताची बातमी कळली. हो, अंतराईचा ॲक्सिडेंट झाला आहे हे सांगायला जेव्हा ट्रॅव्हल एजन्सीतनं फोन आला होता तेव्हा मात्र आपलं जहागीरदार कुटुंब पूर्ण कोलमडलं. हॅलो. हो हो, तेच माझ्या बायकोचं डिस्क्रिप्शन आहे. काय झालं तुला? आय एम सॉरी सर, पण अंतरा मॅडमच्या बसमधून ट्रॅव्हल करत होते. त्या बसचा ॲक्सिडेंट झाला. ती बस दरीत कोसळली. एजंटला तर काय करावं काहीच सुचत नव्हतं. अंतराईंच्या आठवणींनी हे जे खूप अस्वस्थ झाले होते. काय हचिनचा फोन अजूनही स्विच ऑफच लागतोय. काय गडबड तर झाली नसेल ना? एजींनाच विचारते. एजे, सॉरी मी तुम्हाला आता डिस्टर्ब करते, पण अहो मी आजींना केव्हापासून कॉल करते, त्यांचा फोन स्विच ऑफच येतोय. मला ना जरा टेन्शन येते आता. तुम्ही प्लीज माझ्यासाठी आत्ताच्या आत्ता घरी जाता का? त्यांना फोन लावा, मला बोलायचं आहे त्यांच्याशी. लीला, मी घरीच आहे. हो का? आणि का तुम्ही आजींच्याच खोलीत?
काय झालंय? आजी नक्की ठीक आहेत ना? मला बोलायचं त्यांच्याशी, त्यांना फोन द्या. हे बघ नीला, प्लीज पॅनिक होऊ नकोस. आईला बरं नाही आहे. पण बरं नाही म्हणजे काय झालंय? जे मला नीट सांगा, काय झालं आजींना? नीला, 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 आजी, नीला. आई तुला किती मिस करते पाहिला. तुला या घरावर जावं लागलं, त्याचा खूप स्ट्रेस घेतला तिने. ए जे मी आताच्या आता तिथे ते मला आजींना भेटायचं, त्यांच्याशी बोलायचं, मगच त्यांना बरं वाटेल. नीला काम डाऊन. हे बघ मी आहे ना इथे. हे बघ तू इथे आली तर पुन्हा तुझं इन्सल्ट होईल आणि ते मला आणि आईला नाही खपणार. हिचे आता आजी इतक्या आजारी असताना मी कशी इथे थांबू? आणि हे बघा, मला आजींपेक्षा आता दुसरं काही महत्वाचं नाही. तुम्ही प्लीज बोला ना दुर्गाशी. मला आजीला भेटता यावं म्हणून मी काय वाटते ते करायला तयार आहे. हवं ते काम करूया ना. मी स्टार बांधून येईल. मी दुर्गाला तोंडही दाखवणार नाही, फक्त आजीला भेटेल. प्लीज ना प्लीज, मी इथे नाही थांबू शकणार. ओके ओके शांत हो. मी बोलतो दुर्गाशी. तोपर्यंत तू तिथेच थांब, इथे येऊ नकोस. ओके.